तुम्हाला काल सांगितल्याप्रमाणे स्किन टाईप तुम्ही ओळखली असेल. आता आपण येतोय आपल्या स्किन केअर कसं करायचं. आता तुम्ही म्हणाल स्किन केअर नेमकं का करायचं असतं, काय गरज आहे स्किन केअर करायची. तर मैत्रिणींनो, जर तुम्ही स्किन केअर नाहीच केलं ना, तर एकतर काय होणार माहितीये, आपला मेकअपचा बेसच जर नीट नसेल तर मेकअप मध्ये टिकणार कसा. जसा की आपल्याला पाया आपण जो म्हणतो ना मेकअपचा, तो आपला स्किन केअर असतो. आता तो कसा बरं, तर आपल्या स्किनला प्रिपरेशन करावं लागतं, मेकअप त्यावर टिकून राहावा किंवा मेकअप छान दिसावा, हे सगळं त्या स्किन केअर मध्ये असतं. एकतर मेकअप करायच्या आधी स्किन केअर करायचं तर असतंच असतं, सोबतच मेकअप आपण म्हणजे रेग्युलरच करायचं असतं. मेकअप आपण करो किंवा नको करू, आपल्याला स्किन केअर कधी कधी करायचं असतं. तर स्किन केअर आपल्याला सकाळी एकदा आणि रात्री एकदा झोपताना केलं खूप सुंदर. मॉर्निंग स्किन केअर आणि नाईट स्किन केअर असे दोन स्किन केअरचे प्रकार असतात. मी माझ्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ आहेत, तुम्हाला माहित नसतील डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देते, म्हणजे तुम्ही ते जाऊन बघू शकता आरामात. तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे स्किन केअर मध्ये काय काय करायचं. पुन्हा एकदा सांगतेय मी की स्किन केअर मध्ये मी काय काय करते, कसं कसं स्किन केअर करायचं असतं आणि सोबतच काय काय लावायचं असतं आणि ते का लावायचं असतं, हे सगळं आज तुम्हाला मी अगदी डिटेल मध्ये समजावून सांगणार आहे बरं का. तर चला सुरुवात करूया. आता स्किन केअर मध्ये ना सगळ्यात पहिल्यांदा भाग असतो तो म्हणजे आपला फेस वॉशचा. आता मी इथे बसतायच्या आधीच फेस वॉश वगैरे करून झालाय माझा, बाकी स्किन केअर काहीच केलं नाहीये. स्किन पूर्ण क्लिअर आहे अक्षरशः. मी तुम्हाला हवं तर टिश्यू पण दाखवते. काहीच नाहीये स्किन वरती, हे बघा काहीच नाहीये स्किन मध्ये, पूर्ण क्लिअर आहे स्किन. फक्त एक लिपस्टिक लावली आणि बसली आहे इथे मी. म्हणजे आपला जो फेस वॉश असतो ना तो ऑलरेडी मी केलाय. मी कुठला फेस वॉश वापरलाय तो मी दाखवते फक्त. हा ना मला भेटला होता, ह्याच्यामध्ये भेटला होता, लाईक आपलं मेडिकल वगैरे असतं ना त्याच्यामध्ये मी हा फेस वॉश जो आहे तो मी घेतलेला आहे. तुमच्या जवळ जो अवेलेबल फेस वॉश आहे ना त्याने फेस वॉश करायचा. फेस वॉश का करतात, तर आपल्या चेहऱ्याला क्लीन करण्यासाठी. जी काही बाहेरची किंवा आपल्या घरात आपण जेव्हा असतो ना फिरत, वातावरणामधली धूळ असते ती चेहऱ्यावर येऊन बसते आणि ते आपल्या चेहऱ्याला खूप घाण, आपल्याला समजतं. मला फेस वॉश का करायचं हे कोणाला सांगायला हवं असं मला तरी वाटत नाही. त्यामुळे फेस वॉश एक करायचा असतो आपली स्किनला क्लिअर करण्यासाठी, स्वच्छ करण्यासाठी आपण फेस वॉश करतो. फेस वॉश झाल्यावरती आपण नेक्स्ट करतो ते म्हणजे टोनर. आता टोनर म्हणजे काय, एक तुम्हाला मी दाखवते टोनर कसा दिसतो. कसाही म्हणजे एक तर स्प्रेवाला असू शकतो, नॉर्मल हातावरती घेऊन तो असू शकतो. तर मी कुठे दाखवते, हा बायोटिकचा मी टोनर वापरते. सगळ्या प्रोडक्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटेल. आता जे मी इथे प्रोडक्ट दाखवते ना ते तुम्ही कॉम्बिनेशन स्किन असाल तर वापरू शकता आणि नॉर्मल स्किन असाल तरी वापरू शकता किंवा सेन्सिटिव्ह स्किन आहे तरी वापरू शकता. पण आता ड्राय स्किन वाल्याने कुठले वापरायचे, ऑइली वाल्याने कुठले वापरायचे, त्यांच्यासाठी पण मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ना सगळ्या प्रोडक्टची लिंक तुम्हाला देईन, कुठले चांगले आहेत वगैरे. तर टोनर आता का वापरायचा हे सांगते. टोनर जो आहे तो तुमच्या स्किनला रिफ्रेशिंग करण्याचं काम करतो. आता आपण फेस वॉश केला होता चेहऱ्यावरचं जे काही रिफ्रेशनेस तो परत येतोच आपले, पण पोर्सला आपल्या अजून रिफ्रेश करण्याचं काम, टाईट करण्याचं काम किंवा आपल्या चेहऱ्याला अजून छान स्मूथ करण्याचं काम, खूप काम करतो हा बघा. हा ऍक्च्युअली विथ हिमालया ऑइली आणि नॉर्मल स्किन साठी आहे, त्यामुळे कॉम्बिनेशन वाले देखील यांना वापरू शकतात. आता आपल्या चेहऱ्यावरती जे ओपन पोर्स असतात किंवा जे आपल्या चेहऱ्यावरती पोर्स असतात त्यांना मिनिमाइज करण्याचं काम हा करतो. कारण आपण फेस वॉश जेव्हा केलेला असतो ना तेव्हा आपले पोर्स ओपन झालेले असतात. ह्या ओपन पोर्सना पुन्हा टाईट करायला किंवा पुन्हा मिनिमाइज करायला हा टोनर आपल्याला उपयोगी पडतो. टोनरचे खूप प्रकार आहेत, काही ब्राईटनिंग टोनर आहेत, काही कुकुंबर, हा जो मी वापरतो कुकुंबर टोनर आहे. खूप प्रकार आहेत, प्रत्येक कन्सर्न नुसार तुम्ही प्रकार घेऊ शकता. तर मला कुकुंबर हा ह्यासाठी आवडतो कारण मला हा रिफ्रेशिंग फिलिंग देतो. दुसरी गोष्ट म्हणजे हा टाईट करतो पोर्सला आणि मला ह्याचे ना खूप जास्त उपयोग माहिती आहेत. मी गेल्या 5 वर्षाच्या आधी हा 2 वेळा वापरला होता आणि त्यानंतर पुन्हा मी ह्या वर्षी हा घेतलाय कारण मला त्याचा ना खरंच खूप छान वाटतो मला तो वापरायला, हेच कारण आहे. तुम्ही बघू शकता मला ऑइलनेस आला, इथे फॅन चालू आहे वरती तरी देखील एवढी गरमी वाढली आहे. सुमेधा पूर्ण चेहरा पुसून घेते आणि हा मी टोनर लावते. जो टोनर लावायचा कसा लावायचा, स्प्रेवाला असेल तर स्प्रेवाला डायरेक्ट स्प्रे करायचा असतो. काही टोनर असे पण असतात तुम्ही हातावर घ्यायचे असतात आणि
तुम्ही कॉटन बड म्हणजे आपला जो कॉटन असतो, कापूस असतो, त्याने लावू शकता. मी हाताच्या साईन लावते, असं हातावरती घेते, असं असं करायचं नॉर्मली, आणि टोनरला घासायचं नाहीये, टॅप टॅप करायचं. कसं टॅप टॅप दाखवते. उगाच घासायचं नाही, फक्त असं तुम्हाला लावायचंय, किंवा तुम्ही कॉटनच्या रुईच्या सहाय्याने लावलात तरी बेस्ट. हा लावल्यावरती साधारण 1 मिनिट थांबायचं, ह्याला आपोआप स्किन मध्ये मुरू द्या, आणि त्यानंतर आपल्या दुसऱ्या स्टेपकडे म्हणजे आपला जो सिरम आहे त्याकडे आपण वळणार आहोत. आता सिरम कधी कधी लावायचं सांगून ठेवते. एक तर आपण रात्रीचा लावू शकतो, एक तर सकाळचा लावतो. सिरमचं काय होतं माहितीये, व्हिटॅमिन सी जर तो सिरम असेल ना, तर तो उन्हाच्या प्रकाशामध्ये जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तो ऑटोमॅटिकली उडून जातो. रात्रीचा लावला तर बेस्ट. मी सिरम जो आहे तो कधीतरी सकाळचा लावते, बहुतेक मी रात्रीचाच लावते, आणि हे सगळं जे आहे ते मी करतेच करते. तर सिरम फक्त तुम्हाला सांगते, तुम्हाला वाटते की बाबा मी सकाळचा लावावा तर तुम्ही सकाळचा लावू शकता, आणि तुम्हाला वाटते की नाही सकाळचा नको मी रात्रीचाच लावेन तरी लावू शकता. पण व्हिटॅमिन सी सिरम प्रत्येकी जवळ असला पाहिजे. हा काय करतो सांगते. हा जो सिरम आहे व्हिटॅमिन सी सिरम, तो तुम्ही रोज लावू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो सिरम आहे तुझ्या स्किनला ब्राईटनिंग करतो, ग्लो प्रोव्हाइड करतो. ह्याच्यामध्ये ना सिरम मध्ये खूप प्रकार आहेत बरं का. हायलोनिक ऍसिड सिरम, नियासिनामाइड सिरम, खूप खूप प्रकार आहेत, म्हणजे सांगण्याजोगे नाहीये, एवढे खूप प्रकार आहेत. सिरमवर एक असा मोठा व्हिडिओ लांब होऊ शकतो ना, एवढे त्याचे प्रकार आहेत, त्याचे उपयोग आहे, त्याचं काय काय आहे सगळं. हवं असेल कमेंट करा, म्हणजे मी तुम्हाला असा व्हिडिओ घेऊन येईन. तर माझ्याकडे आहे, मी प्रत्येकीला सजेशन करेन एक सिरम प्रत्येकीचा असायलाच हवा, तो म्हणजे व्हिटॅमिन सी सिरम. मी जो सिरम वापरते ना तो तुम्हाला मी दाखवते. तर माझा हा सिरम आहे लॉरियर पॅरिसचा हा सिरम. हा लॉरियर पॅरिस गायकोलिक ब्राईटनिंग स्किन सिरम आहे. गायकोलिक ऍसिड याच्यामध्ये आहे आणि नियासिनामाइड पण आहे. सो 8% आहे सगळं काही. सो हा माझा सिरम आहे ना, मी सध्या हा वापरायला सुरुवात केली आहे. मी खूप सिरम वापरते, मी ऍज अ इन्फ्लुएन्सर मी खूप सिरम वापरते. सो तुम्हाला हा सिरम कसा वापरायचा दाखवते. घ्यायचा, असा हातावरती घ्यायचा, किंवा हातावरती घेऊन लावू शकता, किंवा तुम्ही डायरेक्ट ड्रॉप देखील टाकला तरी चालतं. असा 1 ड्रॉप, 2 ड्रॉप, आणि हा 3रा ड्रॉप. एक एक्स्ट्रा टाकला थोडस असेल आतमध्ये राहिलंय टाकला चालेल. आणि हे जे आहे ते तुम्हाला थोडस हलक्या हाताने पसरवून घ्यायचंय. अजिबात मसाज करायचा नाही, नॉर्मली पसरवून घ्यायचं. असा हा पसरवून घेतल्यावरती थोडा वेळ थांबायचं. 1 मिनिटामध्ये हा सुकून जातो, आणि त्यानंतर आपण दुसऱ्या स्टेपकडे वळणार. आता आपली नेक्स्ट स्टेप आहे ती म्हणजे आपलं मॉइश्चरायझर. आता मॉइश्चरायझर साठी तुम्ही विचार करत असाल ना की आमची ऑइली स्किन आहे, आम्हाला मॉइश्चरायझरची काय गरज आहे. तर असं काही नसतं. प्रत्येकीला मॉइश्चरायझरची खूप गरज असते. जरी तुमची ऑइली स्किन असेल तरी तुम्हाला मॉइश्चरायझर लावावंच लागतं. तर मॉइश्चरायझर का लावायचं, तर आपला चेहरा जो आहे त्याला हायड्रेशन प्रोव्हाइड करणं किंवा त्याला एकदम छान मऊ बनवणं हे तुमच्या हातात असतं. जर तुम्ही त्याला नाही बनवलं तसं, तर तुमचा जो मेकअपचा थर येणार ना त्याच्यावरती, तो पण एकदम असा ड्राय ड्राय वाटेल, किंवा अक्षरशः रेघोटे ओढल्यासारखा वाटतो ना त्या प्रकारे वाटतो. स्किन जर स्मूथ नसेल तर आपला मेकअप देखील स्मूथ होऊ शकत नाही. त्यामुळे आपण काय करायचं, मेन म्हणजे आपल्याला मॉइश्चरायझरने छान मॉइश्चराइज करून घ्यायचं. आपला जेवढा चेहरा जो आहे तो मॉइश्चरायझर चांगला आपण लावतो ना, हळूहळू आपल्याला बदल दिसायला लागतात. म्हणजे तुम्ही ना मॉइश्चरायझर लावत नसाल ना, तर मी प्रत्येकीला सजेस्ट करेन की मॉइश्चरायझर आजपासून ह्या क्षणापासून लावायला सुरुवात करा. म्हणजे कसं माहितीये, तुम्हाला 15 दिवसानंतर त्याचा रिझल्ट जो आहे तो व्यवस्थित दिसू शकेल. कारण मॉइश्चरायझर लावणं आपल्यासाठी प्रत्येकासाठी खूप गरजेचं आहे. आता असं असेल ना, तर नेमकं मॉइश्चरायझर वापरायचं कुठलं, कोणी कुठलं वापरायचं, सगळ्याचे तुम्हाला मी सांगणार आहे. सगळ्यांच्या लिंक तुम्हाला मी देणार आहे. तर मी कुठलं वापरते सांगते. मी जे सगळ्यात पहिल्यांदा मॉइश्चरायझर वापरायचे ते होतं लॅक्टोचं. हे लॅक्टोकॅल्युमाइनचं मॉइश्चरायझर आहे जे मी वापरायचे. अक्षरशः हे जेल मॉइश्चरायझर आहे, तुम्हाला दाखवते. संपत आलंय, संपलंय. साधारण मला 2 वेळा जाईल, एका दिवसाला बस होईल, आणि ते संपलंय. मी ऑइली स्किन साठी जे मॉइश्चरायझर येतं ना ते मी वापरते. म्हणजे त्याच्यामध्ये ना चांगला असा ना ग्रीसीनेस नसतो, किंवा नॉन कॉम्युनिक असतं, किंवा त्याच्यामध्ये लाईट वेट असतं, आणि ते असं ह्या टाईप मध्ये असते. मी दाखवतो तुम्हाला. लोशन टाईप, सॉरी, हे
झिरो ऑइल मॉइश्चरायझर असतं आणि जेल फॉर्मॅटमध्ये ते आपल्याला भेटून जातं. तर मी हे लॅक्टोचं वापरायचे सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा मी मॉइश्चरायझर वापरायला सुरुवात केली तेव्हा, आणि त्यानंतर मी वापरायला सुरुवात केली आहे हे जॉयचं मॉइश्चरायझर. असं नाहीये की लॅक्टोचं वाईट होतं म्हणून मी जॉयचं वापरायला सुरुवात केली, असं काही नाहीये. मी एक्सपेरिमेंट करत असते, मला वेगवेगळ्या प्रकारचे मॉइश्चरायझर वापरून बघायला खूप आवडतात, म्हणून मी वापरायला सुरुवात केली जॉयचं मॉइश्चरायझर. म्हटलं बघूया, ट्राय करून बघूया खरंच वेगळा आहे का, खरंच चांगला आहे का. पण ह्या दोघांमध्ये काडी मात्र पण फरक नाहीये, सेम टू सेम, अक्षरशः जुळे भाऊ तुम्ही याला म्हणू शकता, एवढे सेम टू सेम आहे ते, काहीच फरक नाहीये. हा जसा काम करतो ना तसाच हा सेम काम करतो, काहीही फरक नाही. म्हणून मी शेवटी ना, हा मला साधारण 2 महिने आला होता, म्हणून मी सेम ह्याच्यामधला हा पूर्ण संपलाय, ह्याच्यामध्ये तर काहीच नाही राहिलंय, हा पूर्ण जसा संपला तसा मी सेम हा मोठा मागवलाय. सध्या मी हा ह्याच्यावरतीच आहे, एवढा मोठा हा डब्बा आहे बघा, हा एवढा होता आणि हा मी आता एवढा मागवलाय. हा मला 4 महिने तरी आरामात येईल, मी मला दाखवते. हा बघा, एवढं सुंदर मॉइश्चरायझर आहे, तुम्ही हे वापरू शकता. लावल्यावरती पण तुम्हाला समजत नाही, एकदम असं बघा, एकदम पाण्यासारखं हे मॉइश्चरायझर आहे. आता मॉइश्चरायझर लावलंय की नाही, मस्त 2 ते 3 मिनिटं थांबायचं, छान त्याला मुरू द्यायचं स्किन मध्ये, आणि त्यानंतर आपण नेक्स्ट स्टेप कडे वळतोय. मॉइश्चरायझर तर आपण लावलंय, मग आता आपला इथपर्यंत आल्यावरती आपलं स्किन केअर पूर्ण संपते. जर तुम्ही रात्रीचा मेकअप करताय ना तर इथपर्यंतच थांबायचं असतं आणि नंतर मेकअपला सुरुवात करायची असते. पण जर तुम्ही दिवसाचा मेकअप करताय किंवा तुम्ही दिवसाचे कुठे जायचं आहे किंवा तुम्ही घरी देखील असाल ना, तर तुमचा इथे स्किन केअर थांबत नाही. तुम्हाला अजून एक स्टेप असते, ती म्हणजे आपलं सनस्क्रीन. सगळ्यांना माहितीये. आता मी तुम्हाला दाखवते मी कुठलं वापरते. बाजारामध्ये कित्येक ब्रँडचे वेगवेगळ्या प्रकारचे सनस्क्रीन अवेलेबल आहेत, पण खूप कमी असे ब्रँड्स आहेत ज्यांचे ऍक्च्युअली छान म्हणजे सनस्क्रीन आहे ते खरंच छान आहेत. म्हणजे असेही ब्रँड आहेत जे खूप मोठी मोठी नावं आहेत त्यांची, पण त्यांचे जे काही सनस्क्रीन आहेत ना ते तेवढे इफेक्ट्स करत नाही. म्हणजे तुम्ही लावून गेलात तर अक्षरशः तुम्ही ते काळं पडणारच तुम्हाला. मग आता मी तुम्हाला असा एक ब्रँड दाखवणार आहे ना, ज्याच्यामुळे ना तुम्ही ते लावलत ना तुम्हाला काळं बिळं काहीच म्हणणार नाही. जेन्युइन ब्रँड आहे एकदम, फक्त थोडंसं कॉस्टली येतो तो, तुम्ही त्याकडे वळू शकता बिंदास, पण तुम्हाला जर सनस्क्रीन पाहिजे असेल तर तीच घ्या. SPF 50 PA+++ 4 टाइम प्लस आहे याच्यामध्ये. याच्यामुळे हा ब्रँड खरंच खूप सुंदर आहे, आणि याचे तुम्ही लावून त्याचे टेस्ट पण उन्हात जाऊन वगैरे करू शकता. बाकीचा ब्रँड लावून बघा, हे सगळं करून बघा, हे सगळं करून झालेलं आहे माझं, आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते माझा हा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. म्हणून मी खूप रिक्वेस्ट करते, जर तुम्हाला काही चांगले ब्रँड, 2-3 चांगले ब्रँड आहेत माझ्या मते तरी, तुम्हाला हवे असेल मला सांगा कमेंटमध्ये, तुम्हाला त्या 3ही ब्रँडची तुम्हाला मी नावं सांगते. अजिबात स्पॉन्सर व्हिडिओ नाहीये, मी मला खरंच त्याचे इफेक्ट दिसला म्हणून मी दाखवला. आता तुम्हाला दाखवते मी खरंच, म्हणजे आतापर्यंत खूप ब्रँड वापरलेत आणि सनस्क्रीनचे, पण याच्यावरती येऊन मी स्टेबल झाले की ते आता ह्याच्यानंतर बदल नाही होणार. तर मी तुम्हाला दाखवते. पहिली सनस्क्रीन मी घेतली होती डिकॉन्स्ट्रक्टची, ही जेल सनस्क्रीन आहे. ऑइली स्किन आहे, बेस्ट सनस्क्रीन. ह्यांच्याकडे ना ड्राय स्किन, सगळ्या स्किन टाईप साठी तुम्हाला सनस्क्रीन यांच्याकडे भेटते. मी ही जेल सनस्क्रीन ह्यासाठी घेतली, माझी ऑइली, मला नॉर्मल ऑइली वाटते स्किन उन्हाळ्यामध्ये, म्हणून मी मी कायम ऑइली प्रोडक्ट कडेच जास्त वळते, जास्त कल मला तिकडेच आहे. तर ही मी डिकॉन्स्ट्रक्टची ही घेतली होती. सो ही पूर्ण संपलीये. त्यानंतर मी घेतली ही छोटी वाली, मला बघायचं होतं किती दिवस पुरते. ही मला साधारण 20 दिवस येते, एवढी मोठी. ही साधारण 50 ग्रॅमची आहे, आणि ही 30 ग्रॅमची मला साधारण 15 दिवस किंवा 10-12 दिवस आरामात देते. पण मी अजूनही तिला वापरली नाहीये, बघितलंही नाही, अशीच्या अशी पडून राहिली. मला वाटलं की ही मला पुरणार नाही, म्हणून मी पुन्हा एकदा ही मागवली, आणि ही तशीच पडून आली, तर ही मी वापरते. तर ही एक आहे. सो अशा माझ्याकडे हे बघा, अशा 3 आहेत. जेव्हा मी पहिल्यांदा ही वापरून बघितली होती, पुन्हा मध्ये मी एवढं फिरली आहे ना की मला याने काहीच इफेक्ट झाला नाही, आणि टॅनिंग म्हणजे नाहीच्या बराबर ही टॅनिंग करून देते. तर तुम्हाला जर सनस्क्रीन हवी असेल किंवा अजून काहीही तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या लिंक्स हव्या असतील, सगळ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार आहेत. सकाळचा मेकअप करताय, सकाळचं स्किन केअर करताय, तर सनस्क्रीन आतमध्ये इन्क्लूड करायची. आणि जर रात्रीचं करत असाल सनस्क्रीन करायचीच नाही. आता सनस्क्रीन केली तर काय होईल, काय फरक पडतोय,
तर फरक पडतो. रात्रीच जर तुम्ही मेकअप करताय, स्किन केअर करताय, सनस्क्रीन आपल्या चेहऱ्यावरती एक लेअर निर्माण करते, पुळ्या वगैरे येणं हे स्टार्ट होईल रात्रीचं करत असाल तर. आणि मेकअप करत असाल ना तर एक डिस्कोचा बॉल कसा असतो तो कसा चमकतो, भरपूर वेळा असा साईडने पूर्ण असा चमकी भरते आपल्याला एकदम, त्या टाईप मध्ये तुम्ही चमकणार, तुमचा चेहरा त्या टाईप मध्ये चमकणार. जेव्हा लाईटच्या प्रकाशामध्ये तुम्हाला येणार ना त्यावेळी त्या टाईप मध्ये तुम्ही चमकता जर तुम्ही रात्रीची सनस्क्रीन लावली तर. म्हणजे तुम्ही अक्षरशः डिस्को बॉल बनणार. तर मी तुम्हाला दाखवते ते लावून सनस्क्रीन कशी, तिच्या कन्सिस्टन्सी कशी आहे बघा. ही एवढीच तुम्हाला लावायची आहे, एवढीच घ्यायची आणि एवढीच लावायची. 3 बोटाचा नियम आहे आपल्या सनस्क्रीन लावण्यासाठी, तो वापरायचा. 3ही बोटावरती घ्यायची आणि तेवढी लावायची. आता ही मुरणार कशी, तर ही आपोआप मुरते. शकता तुम्ही किती छटकी पट मुरलीये आणि व्हाईट कास्ट तर 0% याच्यामध्ये. त्यामुळे बिनधास्त तुम्ही या ब्रँडकडे वळू शकता. तर मैत्रिणींनो, तुम्हाला समजलं असेल की आपल्या स्किन टाईप नुसार आपल्याला आपली स्किन केअर कसं करायचंय. सगळ्याच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. त्यामुळे प्रत्येकीने जर तुमच्या जवळ नसेल स्किन केअर प्रोडक्ट, पहिला स्किन केअर प्रोडक्ट घ्यायचे. एक वेळ मेकअपचा कुठला प्रोडक्ट नसेल चालून जाईल, पण स्किन केअरचे सगळे प्रोडक्ट प्रत्येकी जवळ असायलाच हवेत. या व्हिडिओमुळे तुम्हाला समजलं असणार की तुम्हाला स्किन केअर कसा करायचंय. प्रत्येकीचा स्किन टाईप वेगळा असतो आणि प्रत्येकीला वेगवेगळा स्किन केअर करायचा असतो. एक वेळ तुम्ही मेकअपचे प्रोडक्ट्स नका विकत एवढ्यात घेऊ, पण तुम्हाला स्किन केअरचे मात्र सगळे प्रोडक्ट विकत घेतले पाहिजे. आजपासून तुम्हाला तुमच्या स्किनची काळजी घ्यायची आहे आणि तुम्हाला स्किन केअर करायचंय. तुम्ही ना स्किन केअर करायला जर समजा आजपासून सुरुवात केली, त्या दिवसापासून तुम्ही 15 दिवस ऑब्झर्व करा आणि 15 दिवसानंतर तुमची स्किन बघा. आजचा एक फोटो काढून ठेवा आणि 15 दिवसानंतरचा एक फोटो काढून ठेवा. तुमची स्किन मध्ये थोडा तरी डिफरन्स तुम्हाला दिसणार. तुमची स्किन वेगळीच फील होणार तुम्हाला. ऍक्ने असतील, पिंपल असतील, हळूहळू हळूहळू गायब होतात. अक्षरशः काही लोकांचे जे डार्क सर्कल असतात ना ते देखील मॉइश्चरायझर व्यवस्थित लावल्यामुळे देखील हळूहळू गायब होतात. सो तुम्ही हे सगळं करू शकता. आणि आता आपण उद्या बघणार आहोत की प्रायमर म्हणजे काय आणि प्रायमर कसं लावायचं, कसं वापरायचं, कुठल्या प्रकारचे असतात, सगळी सविस्तर प्रायमरची माहिती तुम्हाला मी उद्या देणार आहे. चला आज पुरतं एवढंच. आता उद्या भेटूया. बाय बाय. लव्ह यू ऑल.